सिद्धू, इतकी चांगली बातमी आणि अशी अशी द्यायची का? किती घाबरवलंस तू आम्हाला. बस काय सुपर सासू थोडीशी गंमत केली. ऍक्च्युली आजींचीच आयडिया होती. काय? त्यांनीच सिद्धूला सांगितलं की आपण सगळ्यांना ना थोडं टेन्शन देऊ, म्हणजे त्याने आनंदाची बातमी अजून गोड वाटेल. म्हणजे सिद्धू आणि सासूबाईंनी मिळून ठरवलं का आम्हाला त्रास द्यायचा? लबाड आहात तुम्ही दोघांना बघते आता चांगलं. आई म्हणजे तू सुद्धा यांच्या सामील होतीस. कमाल आहे तुझी. अगं असं काय बोलतेस तू? इतकी चांगली बातमी मी तुला दिली, काहीतरी गोडा थोडाचं दे खायला. चांगला धम्मक लाडूच देते. लक्ष्मी, एक नको, माझ्या वाटणीचा दुसरा 2 धम्मक लाडू देशील याला. अरे आई, तुला असं बरं झालेलं बघून खूप छान वाटतंय का? मला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना बघून खूप आनंद झाला. जीव आसोसला होता तुमच्याशी बोलायला. आजी, मला तर असं झालं होतं की मी कधी तुला अशी घट्ट मिठी मारते. आजी, मला माहिती आहे जयंतने तुला खूप त्रास दिला असणार, म्हणून तुला तुझं हे सत्य सगळ्यांना सांगावं लागलं, हो ना? नाही पण मला एक सांगा ना, चमत्कार घडला कसा? काय झालं नक्की? खरं सांगू तर डॉक्टरांना पण आश्चर्य वाटलं होतं की आजी बऱ्या कशा काय झाल्या. पण डॉक्टरांचं नंतर म्हणणं होतं की जसं एका धक्क्याने त्या कोमात गेल्या तसाच दुसऱ्या धक्क्याने त्या बऱ्या झाल्या. दुसरा धक्का म्हणजे दुसरा धक्का कुठला? आता हा सिद्धू काय सांगतोय काय माहित. थांब देते. नीलांबरी, काय ग, भाजी आवडली नाहीये का तुला? काय मगासपासून बघते जेवण चिवडत बसलीयस? जेव पटपट. तसं नाही आई, तोंडाला चवच नाहीये. काहीतरी ना असं आंबट चिंबट खावंसं वाटतंय. आई, आपल्याकडे लोणचं आहे का? लिंबू असलं तरी चालेल. अधिराज, लोणचं दे तिला. हे बाई इथे ठेवलंय. नीलांबरी, अगं किती नाटकं करतेस, लाज कशी वाटत नाही तुला? निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्ष नीलांबरी देवी, काय चाललंय तुमचं? आंबट चिंबट पाहिजे होय? नाही म्हणजे तोंडाला चव नाही की काही खास कारण? आजी, असं सहज इच्छा झाली. ठीक आहे, मग का पाहिजे ते खा तुला. हा, नगराध्यक्ष नीलांबरी देवीचे नवरोबा, तुम्हाला काय झालंय असं अन्न चिवडायला? उगाच पाहते मी, कधीचा असा मक्खासारखा बसून आहेस तू? अरे जेव ना पटपट. हा जेव. नाही, जरा तब्येत बरी नाहीये माझी. अगं तुला काय झालं बरं नसायला? काय तरी बोलतोय. काय रे अधिराज, लग्नाला इतकी वर्ष झाली, जरा मनावर घ्या. हे बघ कसं आहे ना, एक पोर झालं की संसार कसा मार्गी लागतो. तुमचं घोडं कुठं पेड खाते काय कळत नाही आहे. त्या पोराकडे बघून तुमच्यातल्या कुळबुरी तरी थांबतील. काय जरा मनावर घे. हो ना आजी, मी कधीपासून सांगते, पण हे ना अधिराज काय झालं? अरे जेवून तरी जा. अरे असं ताटावरून उठून जायचं नसतं, अपमान करायचा नसतो. अधिराज खाली आधी.
आता याला काय झालं डोक्यात राग टाकून घ्यायला? आई आजी मी पाहते. कमाल आहे. देव खरं सांगू तर हॉस्पिटलमध्ये असताना ना आजींच्या बाबतीत एक मेजर ॲक्सिडेंट घडला होता. माहीत नाही पण कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे आजीची व्हीलचेअर जी आहे ती पायऱ्यांवरून निसटली. हो म्हणजे मी वेळेत पोचलो म्हणून बरं, नाही तर म्हणजे त्यावेळेस आईजवळ कोणीच नव्हतं, असं कसं? जयंतराव अहो तुम्ही घेऊन गेला होतात सासूबाईंना, तुम्ही त्यांच्या बरोबर थांबला नाही? हो पण मी जिक्स तुला सगळं कळलंय का? नाही 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 नाही, या जयंतची काही चूक नाही. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. उलट जयंत होता ना म्हणूनच वाचवू शकलो. मी एकटा काहीच करू शकलो नसतो. तुम्हा दोघांचे आभार. खरंच तुम्हा दोघांमुळे माझ्या सासूबाई आज स्वतःच्या पायावर चालत घरात आले. लक्ष्मी, गेले कित्येक दिवस आपण किती प्रयत्न केले ना की आई बरी होईल, पण शेवटी आईला बरं केलं ते आपल्या 2 जावयांनीच. हो ना. अहो आई बाबा, आम्ही खरंच काहीच केलेलं नाहीये. तुम्ही उगाच आमचं कौतुक करताय हो. पण जयंत काही म्हणा, तुझं आणि लोकांचे जीव यांच्याशी एकदम परस्परांचं घट्ट नातं आहे नाही काय? संतोष दादा काय बोलतोयस तू? काय चुकीचं बोललो मी? हा, आधी आपल्या जानूचा जीव जयंत मध्ये अडकला आणि आता जयंतमुळे आपल्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. बरोबर की नाही काय? मग जयंत किती निर्लज्ज आहेस रे तू. मला माहितीये जीव जर तिथे वेळेत पोहोचला नसता तर कदाचित आम्ही आजीला कायमचे गमावून बसलो असतो. खरं तर आता या क्षणी मी तुझं खरं रूप सगळ्यांसमोर उघड करू शकते, पण ही ती वेळ नाहीये. चला आता सगळं छान होणार आहे. आजी बरी झाली, आता लवकरच आमचं बाळ येईल. आता काहीच वाईट नाही घडू शकणार. आणि आजी आजी आम्हाला ना तुझ्याशिवाय अजिबात करमत नव्हतं. का माहितीये का? कारण तुझे टोमणे ऐकायला मिळत नव्हते ना म्हणून. दरवाजा बंद केला. अहो दार उघडा. अहो दरवाजा उघडा. किती वेळ असं दरवाजा बंद करून बसणार आहात? अहो हट्टीपणाचा कहर आहे. ठीक आहे, नाही उघडायचा दरवाजा ना, नका उघडू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तुम्हाला माझंच ऐकावं लागणार आहे.